दादा, अरे तू इथे काय करतोय? प्रीतम, अभिषेक. हॅलो. अभिषेक, हा प्रीतम. हाय. प्रीतम, तुला माहिती आहे ना, मी माझ्या ड्रीम प्रोजेक्टवर काम करतोय. हा, त्याचं काय झालं? बेसिकली ती आई अशी का वागते ना मला कळत नाहीये दादा आता. अरे तुझ्यावर अविश्वास दाखवते ती. सिरियसली, मी आत्ताच्या आत्ता जातो आणि जाब विचार. नाही प्रीतम, प्रीतम प्लीज, गोष्टी अजून कॉम्प्लिकेट नको करू. आणि यात चूक तिची नाही आहे, चूक माझीच आहे. मी जर का वेळेत ते पैसे बॉसला दिले असते ना, तर ते सिच्युएशन इथपर्यंत आलीच नसती. आजीच्या आजारपणामुळे मला ताबडतोब तिकडे जावं लागलं. अरे हा, तू मला सांगितलं होतंस ना त्या आजीच्या मुलाचा शोध घ्यायचा आहे. हा, तर मी माझ्या सोर्सेसना कामाला लावलं होतं आणि त्यांनी अशी खबर आणली आहे की तो कधी परदेशात गेलाच नव्हता. अरे तो इथेच आहे मुंबईत. मी त्याचा ऍड्रेस पण मिळवलाय, मी तुला पाठवतो. हा, तुला जर शक्य झालं ना, तूच जाऊन भेटून ये त्याला. ओके? वा, खरंच खूप मोठं काम केलंयस तू. पण मला ना एका गोष्टीची टोटल लागत नाहीये. तो मुलगा जर आउट ऑफ इंडिया गेलाच नव्हता, मुंबईतच होता, तर मग तो घरी आईला भेटायला का नाही आला कधी? काय कारण असेल? हा, नाही रे, आता काय आयडिया नाहीये मला. आजी, आता तुम्ही ठणठणीत बऱ्या झाल्यात. काय? तुम्ही आता आजीला घरी घेऊन जाऊ शकता. थँक्यू डॉक्टर. आजी, आजी आता आपण घरी जाऊ शकतो. मी पडदिशी आदित्य सरांना कळवते. हा, एक मिनिट, पारूचा फोन. हा पारू, बोल. आम्ही निघालोच आहोत, दवाखान्यात याल. आदित्य सर, लई आनंदाची बातमी आहे. काय झालं? आजींची तब्येत ठीक झाली आता. डॉक्टरांनी सांगितलं आपण आजीला घरी घेऊन जाऊ शकतो. दॅट्स अ ग्रेट न्यूज. आम्ही पोहोचतोच, दवाखान्यात पोहोचतो. नाही नको, इथं बाकी समधी माणसं आहेत. आम्ही आजीला घरी घेऊन येतो, तुम्ही सरळ घरीच या. हा, पडदिशी या. ओके ओके ओके, ठीक आहे, चालेल. आम्ही डायरेक्ट घरी येतो. हा, बाय. वय, काय काय झालं काय? आजीची तब्येत आता जरा नॉर्मल आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिलाय. तो मुलगा भेटला ना, मग या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळेल. मी काही झालं तरी आजी आणि त्या मुलाची भेट घडूनच राहणार आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. येतो. चल, आम्ही येतो. चल. आजी, आजी, तुम्हाला माझ्या हातचं सूप आवडतं ना? घरी गेल्यावर तुम्हाला सूप बनवून देते, म्हणजे अजून ठणठणीत व्हाल. हा, हो ना आई, तू खरंच खूप चेंज झालीस. तुला जरा तरी कल्पना आहे तू दादाला केवढं दुखावलंयस याची? हा, अगं जो आदित्य तुझी करोडोची प्रॉपर्टी सांभाळत होता, त्याला काही लाखभर रुपयांसाठी एवढा विश्वास दाखवलास त्याच्यावर. ते काही असं कसं वागू शकते का? बरं, आईचं जाऊ दे, बिझनेस वुमन आहेस ना तू. एखादी बिझनेस वुमन अशी वागू शकते? प्रीतम, शांत हो जरा. बस बस बस, तू आधी ऐक. प्रीतम, हे बघ,
आईने जो निर्णय घेतला असेल तो पूर्ण विचार करूनच घेतला असेल. सहजासहजी चुकीचा निर्णय नाही घेणार ती. नाही बाबा, दादाने स्वतःच्या खाजगी कामासाठी कंपनीचे पैसे वापरले असतील असं तुला कसं वाटू शकतं आई? तू मला सांगू नकोस माझा मुलगा कसा आहे ते. आणि मला पूर्ण खात्री आहे की आदित्य कंपनीचे पैसे खाजगी कामासाठी वापरणार नाही. पण गरज माणसाला काहीही करायला भाग पाडते. आज मला फक्त त्याच्या डोळ्यात अजूनही स्वाभिमान बाकी आहे की नाही हे बघायचं होतं. आणि दुसरी गोष्ट, आदित्य आत्ता ज्या लोकांबरोबर काम करतोय त्यांचा आदित्यबद्दल झालेला गैरसमज दूर करणं मला गरजेचं वाटलं. आई, हे एवढं सगळं मला खरंच माहित नव्हतं. आय एम सॉरी. एकच मिनिट हा. बघ, आई स्वतःहून तुला या घरची सून म्हणून आणेल. तिच्या गळ्यात आदित्य बाबांच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय. मामा, हे व्रत नक्की पूर्ण होईल. तुला वाटतंय तू स्वामीनिष्ठ आहेस? तूही खाल्ल्या अन्नाला जागला नाहीस. हेच आहे तुझं स्वामीनिष्ठ असणं. तू फक्त पारूचा स्वीकार कर. या मुलीचं नाव परत या घरात घेतलं जाणार नाही. बा, बा, वा, बा, तुझ्यासाठी छान जेवण बनवलंय. हे बघ, तुला तुला अळूची वडी आवडते ना, ती मी बनवली. चल जेवून घे पटापटा. नाही, मी बनवू? मीच बनवते. असं तू काही खाणार नाहीस. असं बनवलंय ना मस्त. चल चल, आकर 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 आकर. हं?